आज आपण पाहणार आहोत 1 किलो वाम माशाचं जबरदस्त चवीचं कालवण आणि त्याच माशाचा भन्नाट चवीचा चटपटीत असा फ्राय सुद्धा। तर हे कसं करायचं यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा। आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा जरूर करा। चला तर मग अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर वाम माशाचं कालवण करण्यासाठी इथं 1 किलो वाम घेतलेली आहे। नदीतील अगदी ही ताजी ताजी अशी वाम आहे। मार्केटमधून आणतानाच हिचे छोटे छोटे असे पीस करून आणलेले आहेत आणि हे 2-3 वेळा पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता सगळ्यात अगोदर आपल्याला मासा मॅरिनेट करून घ्यायचा आहे। तर काय करायचं, सगळ्यात अगोदर यामध्ये 1 चमचा हळद टाकायची, त्याचबरोबर 1 ते सव्वा चमचा मीठ टाकायचं आणि अर्ध लिंबू घ्यायचं, त्यातील बिया काढून घ्यायच्या आणि या लिंबातला सगळा रस या माशावर पिळून घ्यायचा। आता चमच्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हळद आणि मीठ सगळ्या माशांच्या तुकड्यांना अगदी व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे। तर पहा, याप्रमाणे हळद मीठ माशांना लावून झालेलं आहे। आता यावर झाकण ठेवून हे असंच बाजूला ठेवून देऊया। कमीत कमी 10 ते 15 मिनिटं हे असंच ठेवू, म्हणजे मीठ माशांच्या तुकड्यांमध्ये अगदी व्यवस्थित असं शोषलं जातं आणि मासे चवीला चांगले लागतात। तर यावर झाकण ठेवू आणि हे असंच बाजूला ठेवून देऊ। आणि आता वाटण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। तर इथं पाव कप ओलं खोबरं घेतलेलं आहे, पाव कप सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्याचबरोबर 1 इंच आलं आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2 मोठे कांदे उभे चिरून घेतले, तसंच एक पिकलेलं मोठं टोमॅटो तेही इथं कापून घेतलेलं आहे आणि थोडीशी ताजी कोथिंबीर, 1 चमचा धन आणि 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत। तर यातले आपल्याला धन, पांढरे तीळ आणि खोबरं भाजून घ्यायचे। टोमॅटो आणि कांदा आपण कच्चाच वापरणार आहोत। आता गॅसवर एक कढई ठेवली आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं। आता सगळ्यात अगोदर सुकं खोबरं यामध्ये भाजण्यासाठी घालून घेतलं आणि खोबरं चांगलं लाल होईपर्यंत भाजून घेतलं। आता भाजलेलं खोबरं एका ताटलीमध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये ओलं खोबरं भाजण्यासाठी टाकून घेऊयात। तुम्ही हवं तर इथं फक्त ओलं खोबरं किंवा फक्त सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता, फक्त आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। तर बघा, खोबरं इथं भाजत आलेलं आहे। आता यामध्येच घालूयात 1 चमचा धने आणि 2 चमचे पांढरे तीळ। ज्या वेळेस आपण वाटणामध्ये असे अख्खे धने वापरतो त्यावेळेस या कालवणाला खूप छान अशी चव येते। एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। तर बघा, आपले सगळे जिन्नस इथं अगदी खमंग असे भाजून झालेले आहेत। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही धन आणि पांढरे तीळ कोरडेच तेल न टाकता सुरुवातीला भाजून घेऊ शकता। आपल्या वाटणाचे सगळे पदार्थ इथं तयार आहेत। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं चांगलं एकसारखं असं वाटण तयार करून घेऊयात। तर पहा, आपलं वाटण इथं तयार झालेलं आहे। आता आपण कालवण फोडणीला टाकूयात। तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि सुरुवातीला यामध्ये तेल घालून घेऊयात। तर साधारणपणे 4 ते 5 पळ्या तेल इथं कालवणासाठी टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कमी किंवा जास्त करू शकता। तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ। सगळं वाटण आपल्याला एकत्रच भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला इथं ते 2 वेगवेगळ्या रंगात दिसते, कारण आपलं मिक्सरचं भांडं इथं छोटं होतं म्हणून ते 2 बॅचमध्ये वाटलं गेलेलं आहे, त्यामुळे याचे 2 कलर आपल्याला दिसत आहेत। बघा, सगळं वाटण तेलामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि सुरुवातीलाच आपण यामध्ये पावडर मसाले घालून घेणार आहोत, म्हणजे वाटण आपलं लवकर भाजलं जातं। तर पहा, सगळ्यात अगोदर यामध्ये टाकलाय कांदा लसूण मसाला। तर तो इथं 4 ते 5 चमचे वापरलेले आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। त्याचबरोबर इथं टाकलेले आहे 1 चमचा भाजलेल्या धन्याची पावडर आणि 2 चमचे मीठ मसाला। यामुळे आपल्या कालवणाला खूप छान अशी चव येते। मीठ मसाल्याऐवजी तुम्ही फिश करी मसाला सुद्धा वापरू शकता। आता हे व्यवस्थित वाटणामध्ये मिक्स करून घेऊया आणि अगदी 4 ते 5 मिनिटे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे, कारण आपल्या यामध्ये कांदा आणि टोमॅटो कच्चा आहे, तो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या रश्श्याला चांगली चव येते।
आणि तर्रीसुद्धा छान येते. तर बघा 4 ते 5 मिनिटे वाटण तेल सुटेपर्यंत भाजून घेतले आणि यामध्ये आता आपण जे हळद मीठ लावून ठेवलेले माशाचे तुकडे आहेत ते घालून घेऊयात. तर पहा याप्रमाणे सगळे माशाचे तुकडे या वाटणामध्ये आता घालून घेतलेले आहेत आणि 2 ते 3 मिनिटे ते आपल्याला या मसाल्यासोबत चांगले परतून घ्यायचे आहेत. आपण कालवणासाठी वापरलेला हा जो वाम मासा आहे याचं वैशिष्ट्य असं की याचा गाळ होत नाही किंवा तुकडेसुद्धा होत नाही. उलट जसजसं आपण याला परतू तसतसा तो थोडासा आकसला जातो. म्हणजे शिजल्यानंतर सुद्धा याचा गाळ होत नाही, तर हे असेच अखंड राहतात. त्यामुळे आपल्याला हे अगदी व्यवस्थित असे परतता येतात. तर बघा मासे इथं चांगले फ्राय झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे. तर इथं गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि आपल्याला जितका रस्सा बनवायचा आहे तितकं पाणी यामध्ये घालायचं आहे. तर इथं मासे बुडेपर्यंत पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर सुरुवातीला मासे मॅरिनेट करताना आपण यामध्ये मीठ टाकलं होतं, त्यामुळे रश्श्याची चव बघून नंतर यामध्ये मीठ टाकायचे. तर पहा अर्धा चमचा मीठ यामध्ये पुन्हा टाकलेला आहे आणि आता याला चांगली खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर गॅस बारीक करायचा आणि यावर अर्धवट असं झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटे आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचे. तर आता झाकण ठेवूयात आणि पाहूयात 10 मिनिटानंतर. तर पहा 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकताय आपलं कालवण इथं तयार झालेलं आहे. खूप छान असा कलर त्याला आलेला आहे आणि तर्रीसुद्धा अगदी जबरदस्त अशी आलेली आहे आणि या कालवणाचा सुगंध संपूर्ण घरामध्ये अक्षरशः दरवळलेला आहे आणि मस्त जबरदस्त चवीचं असं आपलं हे वाम माशाचं कालवण इथं तयार झाले. आता या माशाचा फ्रायसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर आता गॅस बंद करूयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालून घेऊ. पहा सेट झाल्यानंतर अगदी जबरदस्त असं आपलं हे कालवण दिसत आहे. आता या कालवणातील सगळे जे माशाचे पीस आहेत ते बाजूला काढून घेऊयात आणि याचा छान चटपटीत असा फ्राय करून घेऊयात. तर पहा याप्रमाणे रश्श्यातले सगळे पीस बाजूला काढून घेतलेत. अगदी एखाद दुसरा यामध्ये ठेवलेला आहे. हे तुम्ही रश्श्यात असे सुद्धा खाऊ शकता, पण ज्यावेळेस याप्रमाणे आपण ते पुन्हा फ्राय करू तेव्हा त्याची चव अजून दुप्पट वाढते. अगदी भन्नाट चवीचा असा आपला हा फ्राय तयार होतो. तर पहा गॅसवर पॅन ठेवलेला आहे. सुरुवातीला यामध्ये थोडंसं तेल टाकलं, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मिरची पावडर टाकली आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि आता 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचे. आता या माशाचं वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे की हा माशाचा गाळ होत नाही किंवा तुकडेसुद्धा होत नाही, त्यामुळं आपल्याला तो अगदी व्यवस्थित असा परतता येतो. तर पहा 2 ते 3 मिनिटे अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर हा आणखी जास्त चटपटीत व्हावा म्हणून काय करायचं, आपल्या कालवणावरची जी थोडीशी तर्री आहे ती रश्श्यासकट यामध्ये घालायची, म्हणजे आपला मासा अगदी चटपटीत असा तयार होतो. तर पहा तर्री यावर टाकलेली आहे आणि अगदी 1-2 मिनिटे अगदी गॅसच्या मोठ्या फ्लेमवर आपल्याला हे यामध्ये आटवून घ्यायचे. तर पहा याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही मासा परतून घेता त्यावेळेस तो अगदी मस्त असा चवीला लागतो. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.